मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले. खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. तर आता आढावा घेऊयात 3 मिनिटात 30 बातम्यांचा. आमदार प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिक आक्रमक. प्रभाग क्रमांक 3 भाजपला सोडल्यानं शिवसैनिकांचा संताप. काळे झेंडे दाखवत सुर्वेंविरोधात निदर्शन. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून खडा पहारा, वॉच टॉवर, ड्रोन आणि सीसीटीव्हीची नजर सोहळ्यावर असणार. मुंबई पुणे महामार्गावरील अपघातात वर्षभरात घट. जानेवारी ते नोव्हेंबर 2025 दरम्यान 54 अपघातांच्या घटनांमध्ये 61 जणांचा मृत्यू. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांमध्ये घट. संभाजीनगरमध्ये नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात. शहरातील 70 प्रमुख चौकांमध्ये चेकपोस्ट. प्रत्येक ठिकाणी 1 पोलीस अधिकारी आणि 5 सशस्त्र अंमलदार तैनात. नाशिक रोडच्या सौभाग्यनगरमध्ये घरात घुसून तरुणीचा विनयभंग करत जीवे ठार मारण्याची धमकी. नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरात गाड्यांच्या छतावरचे दवबिंदू गोठले. महाबळेश्वरमध्ये तापमान 10 अंशावर. वेण्णा लेक लिंगमळा परिसरात तापमान 5 अंशावर. पुण्यातील भोर सासवड मार्गावरील चिभेवाडी घाटात रस्त्याच्या कडेला सुरक्षात्मक जाळ्या बसवण्याचं काम सुरू. जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जाळ्या बसवण्याचं काम सुरू. पुणे विमानतळावरील पार्किंग बेंचची संख्या 10 वरून 15 होणार. भारतीय हवाई दलाकडून पुणे विमानतळ प्रशासनाला 13 एकर जागा देण्याची तयारी. विमान पार्किंगची अडचण सुटून विमान वाहतूक अधिक सुरळीत होणार. रशियाकडून केलेल्या तेल आयातीतील मोठी घट. अमेरिकेनं रशियावर घातलेल्या निर्बंधानंतर तेल आयातीत घट. द्विपक्षीय व्यापाराची रचना कमी अधिक प्रमाणात स्थिर. पुण्यातील औंधमध्ये लष्करी तळावर लष्करी नागरी समन्वय सराव. शहराच्या सुरक्षेला संभाव्य धोके आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सराव. नववर्ष स्वागतासाठी पुण्यात वाहतूक बदल. कंटोनमेंट आणि डेक्कन भागात विशेष वाहतूक बदल. रात्री 12 पर्यंत शहरात जड वाहनांना प्रवेशास मनाई. दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात समानता आणि गुणवत्ता राखण्यासाठी शासनाची कडक भूमिका. दिव्यांग कल्याण विभागाकडून दिशा अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी बंधनकारक. नवीन निर्णयाचं पालन न केल्यास शाळांचं अनुदान बंद. राज्यस्तरीय शिक्षक पदभरती संबंधित सर्व कामकाज आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात येणार. शिक्षक भरती प्रक्रिया अधिक प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीनं होण्यासाठी निर्णय. खासगी विशेष शाळा आणि कार्यशाळांमधील अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी नवीन कार्यपद्धती जाहीर. ज्या संस्थांची मान्यता रद्द होईल त्याचा उपक्रम तात्काळ बंद होणार. संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यांचे तात्पुरते हस्तांतरण करणार. भंडाऱ्यातील खोडगाव परिसरात विविध साहसी क्रीडा प्रकारांची सुरुवात. पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंगसह हॉट एअर बलून सारख्या ऍक्टिव्हिटी वेधतायत नागरिकांचं लक्ष. परिसर विदर्भातील पहिलं साहसी पर्यटनाचं केंद्र होणार. रत्नागिरीत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात आरटीओ विभागानं धडक मोहीम हाती घेतली.